नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन येते आणि बहिणींची तयारी जोरात सुरू असेल, पण या रक्षाबंधनाला भावाकडून नेहमीपेक्षा डबल ओवाळणी वसूल करायची असेल तर बाजारातून भेसळयुक्त खवा आणायची किंवा तासनतास स्वयंपाकघरात उभं राहायची अजिबात गरज नाही. कारण आज आपण बनवणार आहोत खव्याला फाटा देणारे अत्यंत सोपे आणि चवीला एकदम भारी रताळ्याचे मऊ रसाळ गुलाबजाम. हे गुलाबजाम खाऊन तुमचा भाऊ एवढा खुश होईल की तुम्हाला हक्काने डबल ओवाळणी देईल. आणि हो, हे गुलाबजाम खाऊनही जर त्याने डबल ओवाळणी दिली नाही तर मग मात्र समजा तुमचा भाऊ एकदम कंजूस आहे. चला तर मग भावाची खिशातली नोट दुप्पट करण्यासाठी वेळ न घालवता थेट रेसिपीला सुरुवात करूया. गुलाबजामसाठी सगळ्यात आधी आपण पाक तयार करून घेऊया. इथे मी 1.5 कप साखर घेतली आहे. जेवढी साखर घेतली आहे तेवढंच पाणी आपण घ्यायचं. सुरुवातीला गॅस मोठा ठेवून साखर पाण्यात पूर्णपणे विरघळवून घ्यायची. साखर पूर्ण विरघळले की गॅस मध्यम करायचा आणि पाक अजून 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचा. पाक गरम असतानाच वेलची पूड टाकायची जेणेकरून त्याला चांगला सुगंध येतो. आता गॅस बंद करून यात फक्त अर्धा ते पाव चमचा तूप टाकून घेऊया. यामुळे गुलाबजामला छान चमक येते आणि ते कडक होत नाहीत. परफेक्ट पाक तयार आहे. तो आता आपण बाजूला ठेवून देऊया. रेसिपी सुरू करताना सगळ्यात आधी भेटूया आपल्या आजच्या रेसिपीच्या खऱ्या हिरोला, म्हणजेच या रताळ्यांना. इथे मी तुम्हाला देणार आहे एक सिक्रेट टीप, जेणेकरून तुमचे गुलाबजाम अगदी दुकानात मिळतात तसेच परफेक्ट होतील. जर तुम्ही हे गुलाबजाम संध्याकाळी बनवणार असाल तर रताळी सकाळीच उकडून घ्या आणि जर सकाळी बनवणार असाल तर रताळी आदल्या रात्रीच उकडून ठेवा. असं केल्याने काय होतं, रताळ्यामध्ये जे अतिरिक्त पाणी असतं ते पूर्णपणे सुकून जातं. त्यामुळे रताळी ओलसर राहत नाहीत आणि जेव्हा आपण याचे गुलाबजाम बनवतो तेव्हा ते चवीला हुबेहूब अस्सल खव्याचे लागतात. उकडलेल्या रताळ्यांना आता छान बारीक किसणीने किसून घेऊया. आता यात दुसरा महत्त्वाचा पदार्थ टाकूया, ते म्हणजे मिल्क पावडर. मिल्क पावडर आपल्याला तेवढीच टाकायची आहे जेवढी रताळ्यामध्ये बसेल. अशा पद्धतीने रताळे आणि मिल्क पावडरचं पीठ मळून घ्या. मध्ये जरासा तुपाचा हात सुद्धा लावून घ्या, म्हणजे पीठ अगदी छान मळलं जाईल. आता या पिठाचे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे गोळे करून घ्या. गोळा असा मळून घ्या की त्यात एकही भेग क्रॅक राहिली नाही पाहिजे. गोळे तयार होईपर्यंत आपण इथे तेल तापायला ठेवूया. या पद्धतीने मी सगळ्या पिठाचे गोळे करून घेतले आहेत. आता हे गोळे मी सुक्या कापडाने झाकून ठेवणार आहे. ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे. मी एवढ्यासाठीच करते आहे की गुलाबजामची चव अजून डबल होईल. तेल तापले की नाही पाहण्यासाठी पिठाचा एक छोटासा गोळा टाकून बघूया. अगदी हलक्या हाताने एक एक गोळा आपण तेलात सोडूया. इथे मी तुम्हाला दुसरी टिप सांगते. गुलाबजाम तेलात सोडल्या सोडल्या लगेच त्यांना चमचा लावू नका. कढईतलं तेल हलवा जेणेकरून गुलाबजाम आपोआप फिरतील आणि सगळीकडून सारखे तळले जातील. आता मंद आचेवर छान सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. बघा, गुलाबजामला किती सुंदर सोनेरी तांबूस रंग आला आहे. या रंगावर आले की समजा आपले गुलाबजाम तळून तयार आहेत. आता इथे मी तुम्हाला देणार आहे आपली तिसरी महत्त्वाची टीप. गुलाबजाम तेलातून किंवा तुपातून काढल्या काढल्या लगेच ते थेट पाकात सोडू नका. ते आधी एका प्लेटमध्ये काढा आणि फक्त 1 ते 2 मिनिटं बाजूला ठेवा. असं केल्याने काय होतं, गरम गरम तेलातून काढलेले गुलाबजाम जर लगेच पाकात गेले तर तापमानातील फरकामुळे ते फुटू शकतात किंवा मऊ पडून चपटे होतात. म्हणूनच 1 ते 2 मिनिटं थांबून गुलाबजामचे तापमान थोडे कमी करायचे आणि मगच ते कोमट पाकात सोडायचे. यामुळे आपले गुलाबजाम छान गोल गरगरीत राहतात. आणि हे बघा,
कढईतले आपले शेवटचे गुलाबजाम सुद्धा तळून झालेत. तुम्ही कढईतलं तेल पाहू शकता. जे तेल आपण सुरुवातीला घेतलं होतं त्याचा रंग जराही बदललेला नाही. तेल जसंच्या तसं स्वच्छ आहे. याचाच अर्थ आपले गुलाबजाम पिठाच्या अचूक प्रमाणामुळे तेलात अजिबात फुटलेले नाहीत. आणि हा मोठा गुलाबजाम माझ्या स्वामींसाठी, कारण तेच आहेत माझा पाठीराखा. त्यांच्याच कृपेने सगळं काही छान होतं. स्वामी समर्थ. सगळे गुलाबजाम आता पाकात मुरायला ठेवले आहेत. कमीत कमी 2 तास तरी त्यांना असंच ठेवावं लागेल. तर या रक्षाबंधनाला हे मऊ आणि रसाळ गुलाबजाम तुम्हीही नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत. धन्यवाद.